आता डिझास्टर मॅनेजमेंट हे माझ्याकडे आहे. आपत्कालीन परिस्थिती असेल, मोठ्या यात्रा आहे, आषाढी इथली आहे, कुंभमेळा आहे, त्याची जबाबदारी माझ्याकडे. कुंभमेळा मंत्री म्हणून सुद्धा माझ्याकडे जबाबदारी यावेळेला देण्यात आलेली आहे. 27 पर्यंत आपला कुंभमेळा आहे आणि आपल्याला कल्पना आहे की सगळ्या अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा जिथेही काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्या त्या ठिकाणी मला सरकारने पाठवलं जातं. त्याचं ते खाते आता माझ्याकडे आलेलं आहे. पण आज मला अतिशय आनंद होतो आहे. मी आज सहकुटुंब आणि पहिल्यांदाच बायकोचा माझ्या खूप वर्षावर आग्रह, मुलींचा पण 2 मुली आहेत की आम्हाला एकदा पंढरपूरला घेऊन चला. तो योग आज आला सहकुटुंब. पण मी प्रत्येक वेळेला गर्दीच्या काळामध्ये येत असतो, इथे मॅनेजमेंट करत असतो. पण आज पहिल्यांदा आम्ही सहकुटुंब, सहपरिवार, मुलगी, जावई, माझी पत्नी आणि मी त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. पत्रभार स्वीकारलेला आहे. मंत्री महोदय साहेबांनी सांगितलं काल की माझ्याकडे प्रमुख कार्याकडे लग्न होतं, त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. त्यांनी खुलासा केलेला आहे, ते कुठेही नाराज नाही. पण सगळ्यांनी आता पदभार स्वीकारलेला आहे. आपापल्या कामाला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. पालकमंत्री मला वाटतं आता 1-2 दिवसामध्ये घोषित होतील, लवकरच होत. त्यावर नाराजी नाही. खूप मोठं बहुमत आमच्याकडे आहे. आपल्याला कल्पना आहे 237च्या वर जागा या आमच्याकडे या ठिकाणी आहेत. तिन्ही पक्ष मिळून, महायुती मिळून, आमचे घटक पक्ष मिळून. त्यामुळे काही नाराजी वगैरे नाही. निश्चित आहे की जास्त आमदार झाल्यामुळे मागणी अनेक लोकांची होती. काही सिनियर पण आहेत की आम्हाला मंत्रिपद मिळालं पाहिजे. पण तिन्ही पक्षांमध्ये आम्हाला सगळं वाटप करायचं होतं. त्यामुळे मग सगळ्याच पक्षामध्ये काही लोक नाराज आहेत. हे जरी असलं तरी आम्हाला अतिशय वेगाने सरकारला चालवायचं आहे. अतिशय चांगलं काम करायचं आहे. पारदर्शकता ठेवायची आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, याच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र अतिशय वेगाने पुढे जाणार आहे. आपण 5 वर्षात बघा सगळं महाराष्ट्राचं, राज्याचं चित्र बदललेलं आपल्याला दिसेल. त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे. आज्ञामान्य मांडली. 14 ते 19 मध्ये सोबत आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना तिथलाही अनुभव त्यावेळेचा आहे, देवेंद्रजींचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या नेतृत्वाचा. म्हणून मला वाटतं म्हणजे आता सध्या सामना वस्तुस्थिती मांडायला लागलेला आहे. मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक आदेश दिलेले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये ट्रान्सपरन्सी आहे, पूर्ण पारदर्शकता आहे. सगळ्या शरण पकडण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कुठेही कसूर ठेवला जाणार नाही. उज्ज्वल निकम साहेबांना सुद्धा विनंती करण्यात आलेली आहे की आपण सगळ्या केस हाती घ्यावी. पोलीस यंत्रणा असतील, या सर्व उच्चस्तरीय पोलीस यंत्रणा सगळे तपास करते, चौकशी करते आणि सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं जर कोर्टाने म्हटलं किंवा कोणी म्हटलं तर निश्चित त्याची कोर्टाची परवानगी लागेल. त्यांनी म्हटलं नार्कोटेस्टही होईल. कल्पना आहे की गेल्या वेळी मी ज्यावेळेला आषाढी झालो त्यावेळेला सुद्धा मी बाईट दिलं होता. माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यावेळेला होते. त्यावेळेलाही कॉरिडॉरचा विषय असेल किंवा ज्या धर्तीवर आता अयोध्येला राम मंदिर झालं, वाराणसीमध्ये आपण बघितलं असेल, काशी विश्वनाथला बघितलं असेल, उज्जैनला असेल, मथुरेत असेल, ते कॉरिडॉर तयार झालं. पंढरपूर सुद्धा तिथे प्रायोरिटीमध्ये आहे आणि लवकरच आपल्याला ही जोड बातमी कळेल. भक्तांसाठी सुद्धा तिरुपती बालाजीच्या धर्तीवर सगळं सभागृह बांधलेलं आहे किंवा वेटिंगवर जे लाईन असतात हो तर ते सुद्धा या ठिकाणी होईल. कॉरिडॉर कुठेही हात लावणार जाणार नाही. जे पुरं आहे ते सगळं जुनं काम आहे. उलट त्याचा आम्ही तर क्लिअर करतोय, स्वच्छ करतोय. पण आजूबाजूचा परिसर कारण ते खूप मोठ्या प्रमाणात भक्त करतात. सगळे 10,000 लाख लोक या ठिकाणी येतात आणि त्यावेळेला पावसाचे दिवस असतात आणि म्हणून याची सुविधा कशी देता येईल, त्यांना सोयी कशा करता येईल यासाठी उज्जैनच्या धर्तीवर, काशी विश्वनाथला आपण वाराणसीला बघितलं असेल त्या धर्तीवर, अयोध्येच्या धर्तीवर जसं अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी झालं, भक्तांची सोय झाली येणाऱ्या, त्या पद्धतीने पंढरपूरमध्ये सुद्धा ही व्यवस्था आम्ही करू. लोकसभेमध्ये कुठे आम्ही कारवाई करणार नाही. तक्रार काही असेल स्पेसिफिक, त्याच्यामध्ये काही कुठे चुका केल्या असेल, त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल तर या संदर्भामध्ये चौकशी होईल. पण आकाच बुद्धीने सरकार कुठलंही या ठिकाणी कारवाई करणार नाही. पण तुम्ही जर चुका केलेल्या असतील, त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल, ज्या तक्रारी त्या करतायत ती जर असेल तर निश्चित कारवाईच्या संदर्भामध्ये मला वाटतं देवेंद्रजी सांगू शकतील. पण परिचारक साहेब आमचे मोठे नेते आहेत, या भागामध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे. निश्चित त्यांना जर शब्द दिला असेल तर तो तंतोतंत पाहिला लवकरपणामध्ये. पण नदीजोड प्रकल्पाला अतिशय प्रायोरिटी दिलेली आहे. माननीय पंतप्रधान यांचे स्वप्न आहे की जो कोरडा भाग आहे म्हणजे अतिविपुलता ज्या ठिकाणी पाणी वाहून जातं आहे, समुद्रात वाहून जातं आहे, ते पाणी दुष्काळी भागामध्ये वळवायचं हा याला अत्यंत प्रायोरिटी आहे. केंद्र सरकार मोठी मदत, खूप मोठी मदत या सगळ्या नियोजनामध्ये करणार आहे आणि मला वाटतं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळं चित्र बदल दिसेल. म्हणजे अतिविपुलता ज्या ठिकाणी आहे, जास्त पाणी ज्या ठिकाणी आहे त्या भागातून कोरडवाहू भागामध्ये किंवा अति दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये आम्ही पाणी नेणार आहोत. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहे.
ते खाते जलसंपदा तर माझ्याकडे विखे पाटील साहेबांकडे या ठिकाणी आहे. मला वाटतं लवकरच आपल्याला हे सर्व चित्र बदललं दिसेल. दुष्काळी भाग आता कुठेही राहणार नाही अशा पद्धतीने खबरदारी केंद्र सरकारही घेते आणि राज्य सरकारही घेत आहे. यात वगैरे होतं असं नाही, पण आता आपण रस्ते बघतात. पूर्वीचे रस्ते आपण बघितले असतील, आता जे रस्ते आता मी पण सोलापूर झालो, सगळे 4 रस्ते झालेले आहेत सर्व बाजूने. म्हणजे पंढरपूर तर खूप आमचं देवमधलं मोठं क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, सगळ्यात जास्त गर्दी इथे असते. मला वाटतं चारही बाजूने येणारे रस्ते हे आता कसे झालेत हे आपण बघतो. पूर्वीसारखी आता परिस्थिती राहिलेली नाही. तर आता अपघात बदल तर कुठे कुठे तर होत असतो, तो काही आपण सगळं 100% थांबवू शकत नाही. पण भक्तांची चांगली सोय व्हावी. मग शिर्डी असेल तर शिर्डीला येणाऱ्या चारही बाजूचे रस्ते आपण बघा, शेगाव बघा, पंढरपूर बघा, सगळेच कुठलेही गड बघा, आपण तुळजापूर असेल, सगळ्या ठिकाणी आता व्यवस्था कशा चांगल्या होतील या संदर्भामध्ये सरकार अतिशय गांभीर्याने विचार करते किंवा कारवाईसुद्धा करते आणि कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत. पंढरपूरला सुद्धा आमची सगळ्यात जास्त प्रायोरिटी आहे आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये इथं सगळं चित्र बदललेलं आपल्याला दिसेल. एक लक्षात कामच ते असतं, मागणी करणं, पण मला वाटतं या बाबतीमध्ये सखोल चौकशी सुरू आहे. अतिशय गांभीर्याने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी हा विषय हाती घेतलेला आहे. या चौकशीचं काही समोर आलं तर त्यानंतर आधी मागणी करणं किंवा राजीनामा देणं हे काही योग्य ठरणार नाही. संदर्भामध्ये मी सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशी आदेश दिलेले आहेत. चौकशी सुरू आहे, अतिशय उच्चस्तरीय चौकशी अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सुरू आहे. यानंतर काही समोर आलं तर मग तो निर्णय होईल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.